नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. नाशिक प्रांताच्या उत्तर भागात हे सालेर आणि मोल्हेर किल्ले आहेत. सालेर, मोल्हेर आणि बागलाण हा डोंगरी प्रदेश मोहिते घराण्याच्या सत्तेखाली इसवी सन 1630 पर्यंत पूर्णपणे सार्वभौम स्वातंत्र्यात होता. बाकी सारा प्रदेश बहमनी, फर्रुखशाही आणि मोगल सुलतानाच्या ताब्यात गेला होता. सह्याद्रीच्या रांगेतील, विशेषतः कोकण बाजूचा काही भाग शत्रूला झटकन कधीच मिळाला नाही. तेथील असह्य शौर्य असलेले मराठे शत्रूशी झुंजतच राहिले. जवळजवळ अल्लाउद्दीन खलजीच्या नंतर 150 वर्ष हा भाग झुंजत स्वराज्य करीत होता. नंतर वेळोवेळी ही राज्ये सुलतानाच्या कब्जात गेली, पण बागलाणचे मोहिते शहाजहानपर्यंत स्वातंत्र्य टिकून होते. अखेर शहाजहानने बागलाण घेतला. इथे लक्षात येते सह्याद्रीची ताकद. इथल्या माणसांची कणखर मने आणि मनगटे. सह्याद्रीच्या आश्रयाने राक्षसी शत्रूच्या विरुद्धही शतक झुंजता येते आणि राज्य टिकविता येते, हे यातून लक्षात येते. हे सह्याद्रीचे वर्म शिवाजीराजांनी ओळखले. हे वर्म पुढच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरंजामदार सरदारांच्या लक्षात आले नाही. आपल्याच भूगोलाचे महत्त्व किती मोठे आहे हे जर समजले नाही तर काय होते याचे नमुने हिमालयाच्या, हिंदुकुश पर्वताच्या, विंध्याचलाच्या, अरवलीच्या आणि सह्याद्रीच्याही प्रदेशात दिसून आलेच की. शिवाजी महाराजांनी आपल्या भूगोलाचे महत्त्व नेमके ओळखले. आपल्या इतिहासाचे सामर्थ्य आणि आमच्याच घातपातांनी घडलेले दुर्दैवी पराभव महाराजांनी असेच नेमके ओळखले आणि स्वराज्याची संपूर्ण उभारणी सह्याद्रीच्या आश्रयाने त्यांनी केली. शिवकालीन स्वराज्याचा नकाशा आपण पाहिला तर महाराजांनी सह्याद्रीच्या आश्रयाने राज्यविस्तार दक्षिणोत्तर मुख्यतः केलेला दिसेल. ते तेथेच थांबणार नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण भारतवर्षच जिंकून घेण्याचं स्वप्न ते पाहत होते. पण प्रारंभी त्यांनी डोके टेकले सह्याद्रीच्या पावलांवर अन निशाण लावले सह्याद्रीच्या शिखरांवर. मृत्यूनेच महाराजांना थांबविले, नाहीतर स्वराज्याच्या सीमा त्यांच्या हयातीत चंबळ ओलांडून यमुनेपर्यंत तरी खास पोहोचल्या असत्या. सालेर, मोल्हेर स्वराज्यात दाखल झाले. या विजयाच्या बातम्या रायगडावर आल्या. सालेर म्हणजे विजयी पानिपतच ठरले. सव्वा लाखाच्या मोगली फौजा उघड्या मैदानावर समोरासमोर झुंजून मराठ्यांनी उधळून लावल्या. या विजयाला तोड नाही. आसमानी फत्ते जाहली. दिलेरखानासारखा अफगाणी सिपहसालार परास्त झाला. ही गोष्ट असामान्य झाली. सिंहगडावर सुरू झालेली मोहीम सालेरगडापर्यंत विजयाचा झेंडा घेऊन फत्ते पावली. महाराज बहुत प्रसन्न झाले. महाराज रायगडावर आपल्या काही महत्त्वाच्या सवंगड्याबरोबर बोलत बसले होते. नाशिक प्रांतातील विजयाच्या आनंददायी बातम्या आलेल्या होत्या. महाराज सुखावले होते. स्वराज्याचे सुख, प्रजेचे कल्याण आणि स्वराज्याकरिता दिलेल्या लढायात विजय मिळणे यातच महाराजांचे स्वतःचे सुख साठवलेले असायचे. नाशिककडच्या बातम्या विजयाच्या होत्या. आता युद्ध म्हटल्यानंतर त्यांच्या जोडीला दुःखाचे आघातही सोसावेच लागतात. सूर्याजी काकडे यांच्यासारखा योद्धा मारला गेला, हे अपार दुःखच होते. पण उपाय काय? हा युद्धधर्मच आहे. एका डोळ्याने हसायचे आणि 1000 डोळ्यांनी रडायचे. दुःख झाकून ठेवायचे आणि सहकाऱ्यांपुढे नव्या महत्त्वाकांक्षा मांडायच्या. याही वेळी महाराज आपल्या समोर बसलेल्या सवंगड्यांना म्हणाले, तुंगबदेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गडकोट कब्जा झाले, दौलत वाढली, परंतु एक सल मनात राहिलाय, माझा पन्हाळगड. अद्याप पावे तो मिळाला नाही. पन्हाळा म्हणजे दख्खनचा दरवाजाच. आपल्याला पन्हाळगड पाहिजे. पन्हाळ्याचा दुरावा जीवी सोसवत नाही. खरोखर पन्हाळ्याकरिता महाराज रोज 2 घास उपाशीच राहत असावेत, असा हा दुरावा होता. 13 वर्षापूर्वी पन्हाळा विजापूरच्या आदिलशहास तहात देऊन टाकावा लागला. तो परत मिळावा याकरिता महाराज तळमळत होते, पण संधी मिळत नव्हती. योग जुळत नव्हता. आग्र्यात जाण्याच्या पूर्वी दिनांक 16 जानेवारी 1666 या दिवशी महाराजांनी सुमारे 3000 सैन्यानिशी मध्यरात्री पन्हाळ्यावर छापा चढविला. पण बेत फसला. महाराजांचा छापा पन्हाळ्याच्या शाही किल्लेदाराने उधळून लावला. सुमारे 1000 मराठी माना पन्हाळ्याच्या 4 दरवाजावर तुटून पडल्या. पराभव झाला.
महाराजांना माघार घ्यावी लागली. उरल्या सैन्यानिशी निरुपायाने ते विशाळगडाकडे दौडत सुटले. त्यांना या पराभवाचे सल वर्मी सलत राहिले. दुःखाचे अश्रू त्यांच्या काळजातून गळत होते. 13 वर्षे वनवासात वणवणाऱ्या द्रौपदीप्रमाणेच महाराज बेचैन होते. आज 13 वर्षांनंतर महाराजांची मनातली उर्मी अचानक उसळून आली. समोरच्या खेळगड्यांशी बोलता बोलता ते पटकन बोलून गेले. "कोण घेतो पन्हाळा? कोण? " हा अचानक पडलेला सवाल समोरच्या साऱ्याच शिलेदारांनी छातीवर झेलला. पुढे बसलेल्यातील मोत्याजी मामा खेळकर म्हणाले, "महाराज, मला सांगा, मी घेतो पन्हाळा. " अन असे शब्द प्रत्येकाच्याच तोंडून बाहेर पडले. त्यात होते गणूजी, अण्णाजी दत्तू, आणखीन कुणी कुणी. अन एक मर्दानी मनगटाचा मराठा गडी. म्यानातून तलवार सपकन बाहेर पडावी तसा जवाब त्याच्या तोंडून बाहेर पडला. अन तो म्हणाला, "महाराज, म्या घेतो पन्हाळा. माझ्यावर सोपवा. आत्ताच निघतो. पन्हाळा घेतला समजा. " या आशयाचे बोलणे सहज बसलेल्या बैठकीत निघाले. अन जागच्या जागी आपोआपच अग्निहोत्र शिलगावं, पेटावं अन फुलावं तसा मराठी अग्नी पेटला. या समशेरीच्या पात्याचं नाव होतं कोंडाजी फर्जंद. घरासंसाराचे, तहानभुकेचे, हजार अडचणींचे अन 10,000 गुंतवळ्याचे, साऱ्या आकाराविकाराचे मनातले विचार पाचोळ्यासारखे साऱ्यांच्याच मनात उडून गेले. आणि एकच विचार मनात बारुदासारखा ठिणगी पडून भडकला, "पन्हाळा, पन्हाळा! " कोंडाजी फर्जंदांनी महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यांसारखे उचकून काढले. अन तो म्हणाला, "पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. " महाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते, नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीम नामजाद केली. अन काय सांगावं, मराठी मनामनगटाची लायकी कोंडाजी उठलाच आणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले. "किती सैन्य हवं तुला? " बहुधा महाराजांना वाटलं असावं, कोंडाजी काही 1000 गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे 300 हशम मागितले. 300! महाराजांनी दिनांक 16 जानेवारी 1666 ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे 1000 गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त 300च गडी मागतो. म्हणजे याचा हा विचार की अविचार? विचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहत होता. हेच ते शिवशाहीचे अचानक छाप्याचे युद्धतंत्र. पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते. कोंडाजी रायगडावरून 300 हशम म्हणजेच सैनिक घेऊन त्याच दिवशी गडावरून निघाला तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबवले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कडं घालतायत. याचा अर्थ काय असावा? महाराजांना नक्की असं वाटलं असावं का? मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तानाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पालसकरांचं, बाजीप्रभूंचं, मोरारबाजींचं, कावजी मल्हारचं, सुराजी काकडेचं अन अशाच मुजरे करून कामगिऱ्यावर गेलेल्या माझ्या जीवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे. भरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करील असा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. 300 गड्यांची पागासंगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तू, मोत्याजी मामा, गणूजी हेही कोंडाजीच्या सांगती निघाले. कोंडाजी कोकणातूनच महाड, पोलादपूर, चिपळूण, खेड अन थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप, बिनबोभाट. कोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्या मानाने आणि जंगली, डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच, सुमारे 70 किलोमीटर. कोंडाजीने गुप्तहेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली.
त्याने काय काय सोंगढोंग घेतली. त्याने वाघ्या मुरळीचा जागर घातला की शाही गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळवला की यल्लमाचा जगजोगतिनीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसांचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हश्मांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही. भेदे करून पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली. यात मात्र शंका नाही. पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळवण्याचा बेत नक्की केला. पण पुसाटीचा बुरुज आणि 3 दरवाजा अन अंधार बावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे 2000 शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहादूर किल्लेदार होता अन अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागेपंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी मध्यरात्रीचा. दिनांक 6 मार्च 1673. राजापूरची 300 मावळ्यांची टोळी घेऊन अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला. फाल्गुन वद्य 13ची ती काळोखी रात्र. सारी जमीन अन आसमान काळ्या काळजात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्याबरोबरच्या 300 सैनिकांपैकी फक्त 60 सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या 60त न घेता 240 मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त 60च लोकांच्या निशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता.